हॉटेल साई कृपा फेमस लपेटा। हे यांचे ओनर। आता आपण जे बघणार आहोत ते AC रूम आहे, AC डिलक्स रूम आहे। सो आपल्याला हा दादा माहिती सांगेल आपल्याला। ठीक आहे, सकाळी 8 ते रात्री 1 वाजेपर्यंत तुम्हाला सर्विस मिळेल। ठीक आहे, आणि गावठी कोंबडा आणि खेकडा पाहिजे तर नक्की इथे व्हिजिट करा, एकदम खतरनाक आहे। आणि हा बघताय हॉटेल साई कृपा फेमस लपेटा, एकदम भारी आहे हॉटेल। आम्ही म्हणजे कधी पण गावावरून निघतो तेव्हा ह्या हॉटेलला व्हिजिट करतो। आणि लपेटा इथे खरंच फेमस आहे। हे तुम्ही बघू शकता, गर्दी किती आहे बघा गाड्यांची। हे बघा, हे बघा, खूप गाड्यांची गर्दी आहे। हे तुम्ही बघताय फुल टू फुल आहे। हे बघा, फुल गाड्यांची गर्दीच आहे इकडे। आणि ती कुठपर्यंत लागली बघा, अजून येतच आहेत। सो हा एकदम फुल फेमस आहे। आणि आता आपण डिनर करणार आहोत। वाजले रात्रीचे 11:30। सो त्याच्यामुळे आता आपण इथे डिनर करतो आहे। आणि हा फेमस आहे आणि आम्ही डेली कधी येतो गावावरून तेव्हा इथे आमचं डिनर होतं। सो त्याच्यामुळे तुम्ही बघताय एकदम भारी ऑसम आहे। आजचं मी आतमध्ये पण दाखवतो कसं आहे। हॉटेल साई कृपा फेमस लपेटा। आतमध्ये खूप छान आहे एकदम। आणि एक एवढी लाईन आहे तर त्याने बाहेरसुद्धा सुविधा केल्यात। 21 वर्षाखालील व्यक्तीस मद्यसेवन तसेच मद्य विक्रीस सक्त मनाई आहे आदेशानुसार। आणि इकडे सुद्धा टेबल लावला आहे, एवढी फुल गर्दी आहे। आणि इकडे वेटिंग आहे। फुल वेटिंग आहे। हे यांचे ओनर फेमस आहे। आणि हे बघू शकता फुल आहे एकदम। फुल भरलेलं आहे एकदम। आता आपण इथे डिनर करणार आहोत। ते आता आपण डिनरसाठी आलो आणि फुल भारी आहे। कॅपॅसिटी खूप आहे इथे, वरती सुद्धा कॅपॅसिटी आहे। हा ग्राउंड फ्लोअर आहे आणि फर्स्ट फ्लोअरसुद्धा आहे। खूप गर्दी ऐकताय तुम्ही मला, आणि खूप भारी आहे। तुम्ही फर्स्ट फ्लोअरसाठी जाऊ शकता, फर्स्ट फ्लोअर जायचं तर फर्स्ट फ्लोअरसाठी जाऊ शकता। ठीक आहे, हे फर्स्ट फ्लोअरसाठी आहे आणि एकदम भारी आहे म्हणजे। सो आता आपण चाललो आहे आतमध्ये, बघूया सीट कुठे अरेंजमेंट मिळते आपल्याला सिटिंगची। हे हो, खूप सारी मोठं कॅपॅसिटी चांगली आहे आणि छोटं नाही आहे। एकदम फेमस हॉटेल आहे हा। आणि आता आपण डिनर करून घेऊया। हे बघा, आय लव लपेटा। लपेट्यासाठी खूप फेमस आहे इथं। आणि हे साई भक्त आहेत। साई भक्त असल्यामुळे चांगलं यांनी साई भक्ताचंच सगळं फ्रेमिंग केलं आहे हॉटेलसाठी। हे बघा, एकदम भारी आहे। गर्दी बघा तुम्ही किती आहे, गर्दी एवढी आहे ना, एकदम फुल गर्दी। आणि फुल गर्दी आहे। चला आता आपण डिनर करून घेऊया। सो इथे आम्ही आता डिनर करणार आहोत, कारण इथे लपेटा जो आहे ना खूप फेमस आहे, एकदम भारी आहे।
आणि त्याच्यामुळे जेव्हा कधी आम्ही गावी जातो आणि गावावरून मुंबईला येतो सो ह्या हॉटेलमध्ये आम्ही डिनर करतो. सो मस्त एकदम फ्रेश असतं, क्वालिटी फूड असतं आणि क्वांटिटी पण चांगली असते. सो जर तुम्ही मुंबई गोवा आणि पनवेलमध्ये जात असाल, पनवेल जवळपास, तर हा नक्की एकदा ट्राय करा, याला व्हिजिट करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. एकदा जर तुम्ही आलात तर सारखे इथे व्हिजिट करा आणि नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण मी ऑलमोस्ट म्हणजे जेवढा गावी गेलो आहे आणि जेव्हा गावावरून आम्ही येतो मुंबईला तेव्हा ह्याच हॉटेल प्रेफर करतो खूप वेळा, म्हणजे मोस्ट प्रेफरेबल हाच आहे हॉटेल. सो त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये रिव्ह्यूमध्ये सांगा. हा लोकेशन आहे पनवेलच्या आसपास. सो हा जो लोकेशन आहे तो कार्लेकिनपासून जवळ आहे आणि पनवेलसुद्धा जवळ आहे. आता आपण जे बघणार आहोत ते AC रूम आहे, AC डिलक्स रूम आहे. सो आपल्याला हा दादा माहिती सांगेल आपल्याला ह्या AC रूमबद्दल. आणि हे बघा इंटेरियर बघा आतमध्ये एकदम भारी आणि एकदम पॉश आहे. जर तुम्ही AC डिलक्स रूममध्ये डिनर करत असाल, लंच करत असाल तर असा हा रूमचा व्ह्यू आहे. ठीक आहे. दादा इथे काय असं बेस्ट काय आहे इथे? बेस्ट आमच्याकडे चिकन लपेटा स्पेशल आहे. नाही म्हणजे तुम्ही ह्या रूमबद्दल काय वेगळं काय असतं? म्हणजे फॅमिलीमध्ये आला तर तुम्हाला प्रायव्हसी मिळते? हां, प्रायव्हसी मिळते. ओके. एकदम सर्विस वगैरे. सो मंडळी, जर तुम्ही प्रायव्हसीसाठी रूम बुक करताय म्हणजे तुमची मोठी फॅमिली आहे तर तुम्ही ह्या रूममध्ये व्हिजिट करू शकता. ठीक आहे. पार्टी वगैरे पार्टी इथे होऊ शकते. चल, बर्थडे पार्टी वगैरे म्हणजे बड्डे पार्टी वगैरे सगळं इथे सिलेक्ट होतं आणि बेस्ट व्ह्यू आहे. म्हणजे आरामात तुम्ही रिलॅक्समध्ये डिनर किंवा लंच करू शकता. आता आपला हा दादा आहे ना वरती फर्स्ट फ्लोअरला घेऊन झालेला आपल्याला. आता ही जी रूम आहे ती कोणत्या टाईपची रूम आहे? अच्छा, जर तुम्हाला ड्रिंक करायचं असेल, पार्टी करायची असेल तर तुम्ही हा रूम सिलेक्ट करू शकता. हा स्पेसिफिकली त्यांच्यासाठी आहे जे ड्रिंकर आहेत आणि ड्रिंक करतात आणि फ्रेंड सर्कल असेल किंवा ग्रुप सर्कल असेल. चीअर्स सर, थँक्यू. सो तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. आणि जर तुमचा फॅमिली ग्रुप असेल, कुठे प्लॅन करत असेल आणि ऑन द वे असेल पनवेलच्या, तर तुम्ही नक्की व्हिजिट करा, तुम्हाला चांगली सर्विस मिळेल. आता आपण वरती जाऊन बघणार आहोत, दादा वरती इन्फॉर्मेशन देईल आपल्याला. हे बघा, हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं, हा फर्स्ट फ्लोअर आहे आणि फर्स्ट फ्लोअरमध्ये तुम्हाला सगळं ते पण सुद्धा भारी आहे. हे तुम्हाला फर्स्ट फ्लोअरवरून लंच किंवा डिनर करायचं असेल तर हे करू शकता. दादा आपला टायमिंग काय आहे? सकाळी 8 ते रात्री 1 वाजेपर्यंत. 8 ते रात्री 1 वाजेपर्यंत तुम्हाला सर्विस मिळेल. ठीक आहे. ओके. सो हे बघा, गावठी कोंबडा आणि खेकडा पाहिजे तर नक्की इथे व्हिजिट करा, एकदम खतरनाक आहे. हे बघा, हे वरचं आहे, फर्स्ट फ्लोअरचं आहे. फर्स्ट फ्लोअरमध्ये पण खूप सारी तुम्हाला इथे मिळू शकेल. हे सगळे फॅमिलीसाठी आहे, फॅमिली एन्जॉयमेंट करताय तर तुम्ही इथे येऊ शकता फर्स्ट फ्लोअरवरून. आणि डायरेक्टली हा व्ह्यू पॉईंट आहे, इथून तुम्हाला व्ह्यू मिळेल. हे बघा, NH नॅशनल हायवे तुम्हाला समोर आहे, त्याचा व्ह्यू बघून तुम्ही जेवणाची मजा लुटू शकता. आणि इथे एकत्रित 100 माणसं बसू शकतात. हे बघा, आणि हे तुम्ही इथून एन्जॉय पण करू शकता. बाहेरचा व्ह्यू आहे, हे बघा, एकदम भारी आहे, पाडू आहे. आणि इकडे जो आहे राईट साईडला ते सुद्धा फॅमिली आहे, बट 2 लोक येतात पिण्यासाठी, डायरेक्ट कॉमन आहे. हे कॉमन लोकांसाठी आहे. तर इकडे राईट साईडला कॉमन लोक बसतात, म्हणजे कोणीही बसू शकतं. जर तुम्हाला बसेल तर तुम्ही हे बुक करू शकता. दोघांमध्ये रेटमध्ये फरक आहे का? जे आपण आता डिलक्स AC मध्ये बघितलं आणि हे अच्छा. सो मंडळी, आता मी तुम्हाला जो ACची रूम दाखवले तिथे 20% एक्स्ट्रा चार्ज तुम्हाला लागेल. आणि इथे तर नॉर्मल कॉमन चार्ज आहेत ते सगळ्यांसाठी सेम आहेत. आणि सर इथे काम करतात, खूप सारे लोक आहेत इथे काम करतात. ऑलमोस्ट किती आपले वेटर किती आहेत आणि जे नॉर्मल जे काम करतात किती जण आहेत त्या हॉटेलमध्ये? वेटर 20-25 जण. बापरे, म्हणजे किती बघा,
त्यांचं एवढा ही होतो आहे, सर्व्हिस एवढी चांगली आहे, कारण त्यांना खूप गर्दीच असते, नेहमी एवढी रश असते की त्यांना एवढे पब्लिक ठेवणं गरजेचंच आहे. सो इथे यांची टॅली होते. आणि हे बघू शकता, मी तुम्हाला वरूनसुद्धा दाखवतो. हे बघा, हे आता आपली माणसं खाली बसलेत. हे बघा, हे बघू शकता, हे व्ह्यू आहे, हे वरून जे व्ह्यू आहे ते खूप छान आहे व्ह्यू. हे बघा, हे बघा, एकदम भारी व्ह्यू आहे. हे बघा, हा तुम्हाला व्ह्यू एवढा खतरनाक आहे ना, हे बघू शकता. आता आपली माणसं खाली बसलेत. हे बघा, ॲक्च्युली इथे मी दाखवतो आहे. हे बघा, इथे आपण बसलं, हा टेबल बुक केला आपण. चला, आता मी थोडं माहिती घेतली, कारण त्या सरांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही पूर्ण व्हिडिओ घेऊ शकता. सो त्याच्यामुळे आपल्याला सर्व माहिती मिळते. जर नक्की विजिट करा, एकदम बेस्ट सर्विस आहे आणि बेस्ट क्वालिटी ऑफ फूड मिळतं इथे. चला, थँक्यू दादा, धन्यवाद. आणि मी पुन्हा सांगतो, इथे जे कोंबडाची लवर आहेत, गावठी कोंबड्याची लवर, ते इथे या खेकड्याच्यासाठी नक्की विजिट करा.